हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण जो पेपर बघणार आहोत तो ॲक्च्युली सायन्स 1 आणि सायन्स 2 ह्या दोघांचा मिळून असणारा पेपर आहे. हा देखील एका स्टुडंटने दिलेला आहे माझ्या त्यांच्या स्कूलमध्ये झालेला. जसं की आपण खूप सारे पॅटर्न्स बघितले. काही काही शाळांच्या मध्ये 40 मार्कांचा पेपर होता, युनिट टेस्टचाच. काही स्कूल्समध्ये 20 मार्क्सचा होता, काहीमध्ये 10 मार्क्सचा होता. काही काहीमध्ये असे 30 मार्क्सचा देखील काही स्कूल्सनी मला स्टुडंट्सने सांगितलं की 30 मार्क्सचा देखील आमच्या स्कूलमध्ये घेतला होता. सो तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीचे युनिट टेस्ट घेण्यात येतात ते पण बघा. बऱ्याच स्कूल्समध्ये ऑलमोस्ट 50% सिलेबसवरती युनिट टेस्ट घेतलेल्या आहेत. हे स्कूल टू स्कूल व्हॅरी करतं. सिलेबस कुठला का असेना, पेपर पॅटर्न काही असला तरी क्वेश्चनचा प्रकार जे आहेत ते मात्र सगळीकडे सिमिलर असतात. सो तुम्ही जेवढे प्रॅक्टिस कराल पेपर्स त्यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या स्कूलच्या एक्झाममध्ये देखील विचारले जाणार ह्याची गॅरंटी मी देते. बिकॉज आतापर्यंत आपण जे पेपर डिस्कस केलेले आहेत खूप साऱ्या महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून असणाऱ्या शाळांचे ते पेपर्स होते आणि त्यातले जर तुम्ही क्वेश्चन्सचे पॅटर्न बघितले तर बरेचसे क्वेश्चन्स हे रिपीट झालेले होते. सो एकदा तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट झाला की मग पेपर सॉल्व्ह करायला घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या भागावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता आपण वळूयात आजच्या आपल्या क्वेश्चन पेपरकडे. पहिला प्रश्न काय विचारलाय बघा की फिल इन द ब्लँक्स अँड रीराईट द स्टेटमेंट्स. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स. आता अल्कली मेटल्स हे कुठे असतात रे, तर पहिल्या ग्रुपमध्ये. सो जे एलिमेंट्स फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या असते 1. सो अल्कली मेटलची 1. अल्कलाईन अर्थ मेटल जर तुम्हाला विचारलं तर मात्र मग तुम्ही सांगाल 2. हॅलोजन्स विचारलं तर आउटरमोस्ट शेलमध्ये किती असतात, 7 इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्या. आणि इनर्ट गॅसेस म्हटलं तर 8 इलेक्ट्रॉन्स. हे लक्षात असू देत. त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट, तर ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, आपण शिकलोय त्याच्यामध्ये. फेरस सल्फेट जे असतं ते 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतं ना एक्स्ट्रा. फेरस मध्ये असताना ते +2 व्हॅलन्सी असते, फेरिक झाल्यानंतर +3 होते. सो इट इज अन ऑक्सिडेशन रिॲक्शन. ट्रू और फॉल्स लिहायचं आहे. व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. येस, इट इज ट्रू अँड ॲट द सेंटर इट बिकम्स 0. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मध्ये बघा. डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. याच्यामध्ये मी ऍक्च्युली फरक अशा फॉर्म मध्ये नाही दिलेला आहे. तुम्हाला ह्याचा उपयोग नोट्स सारख्या क्वेश्चन जर विचारला जाईल की नोट ऑन मास किंवा नोट ऑन वेट असं काही, तर त्याच्यासाठी पण उपयोग होईल. या हेतूने मी असे सरळ प्रश्न दिले. तुम्ही असंही लिहू शकता, हा एक प्रकार झाला. किंवा नेहमीसारखा आपला 2 कॉलम करायचे, एकीकडे मास एकीकडे वेट आणि इकडे इकडे फरकाचे मुद्दे. आता हे 2-2 मार्कासाठी आहेत. सो कमीत कमी 4 मुद्दे तरी आपल्याला आले पाहिजेत. ठीक आहे. आता इथं बघा, पहिला पॉईंट आपला दोघांचा डिफरन्स काय होईल तर दोघांची डेफिनेशन. मासची डेफिनेशन काय आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट, आणि वेट म्हणजे इट इज द फोर्स विथ विच अन ऑब्जेक्ट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. हा आपला पहिला मुद्दा झाला. दुसरा, मास इज रिप्रेझेंटेड ॲज एम, वेट इज रिप्रेझेंटेड ॲज डब्ल्यू. सो हा दुसरा मुद्दा झाला. मासचं एसआय युनिट केजी आहे, वेटचं एसआय युनिट न्यूटन आहे. तिसरा फरक झाला. त्यानंतर मास जे आहे ते ऑलवेज कॉन्स्टंट असतं, ते कधीच बदलत नाही. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. वेट मात्र चेंज होतं फ्रॉम प्लेस टू प्लेस. हा चौथा मुद्दा झाला बघा. आपले एकूण 4 मुद्दे तर इथंच झाले. हा 5वा मुद्दा. मास कॅन नेव्हर बी 0, वेट कॅन बी 0. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. एवढे डिफरन्स 1 2 3 4 5 6, म्हणजे 3 मार्काला जर विचारले तर तुम्ही हे 6 मुद्दे लिहाल. 2 मार्कांना विचारले तर 4 मुद्दे लिहाल. ठीक आहे. त्याच्यानंतर give scientific reason. It is recommended to use airtight containers for storing food fresh for long time. असा हा प्रश्न आहे. ऍक्च्युली थोडासा इथे मिस्टेक झालेला आहे. स्टोरिंग फूड फ्रेश फॉर लॉंग टाइम असं. वेन इडिबल ऑइल, आता ते जे फूड बनवलेलं असतं त्याच्यात ऑइल असतं. ऑइल जे असतात ते जेव्हा एअरच्या कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये येतील तर त्यांचं एअर ऑक्सिडेशन होतं, म्हणजे एअरमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे त्याच्यामुळं त्याची टेस्ट, त्याचं स्मेल हे चेंज होत जातं. आणि कालांतरानं, काही वेळानं, जसं की तुम्हाला माहिती आहे बघा, फराळाच्या आपला चिवडा वगैरे आपण बनवतो, थोड्या दिवसांनी ते हे होतं, त्याची टेस्ट वगैरे बदलतं ना, स्मेल चेंज होतो. सो त्याला आपण रॅन्सिडिटी म्हणतो. अँड ड्यू टू रॅन्सिडिटी ते जे फूड आहे ते अनफिट फॉर कन्झम्पशन होतं, थोड्या दिवसांनी आपण ते खाऊ नाही शकत. मग हे रॅन्सिडिटी, दॅट इज ऑक्सिडेशन, प्रिव्हेंट करण्यासाठी आपण एअरटाईट कंटेनर्स यूज करतो. असं हे पॉइंट वाईज उत्तर लिहायचं. त्यानंतर राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. द ग्रुप विथ व्हॅलन्सी 0.
तर इनर्ट गॅसेसचा ग्रुप आहे ज्याची व्हॅलन्सी 0 असते. फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1, तर त्याचं उत्तर आहे हॅलोजन. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्या आधी आपण एक जो पेपर डिस्कस केला होता त्याच्यात मेटल्सची फॅमिली विचारली होती, आठवत असेल तर बघा तुम्हाला. तर त्याच्यात व्हॅलन्सी 1 असणारं जर विचारलं तर मग तुम्ही अल्कली मेटल्स लिहाल, आणि नॉन मेटल्स विचारलं तर हॅलोजन्स लिहाल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 ह्याच्यामध्ये बघा, एनी 1 लिहायचं आहे. आयडेंटिफाय द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. आता ओळखायच्या कशा, तर रिॲक्टंट साईडला तुम्हाला अशा पद्धतीनं, प्रोडक्ट साईडला जर अशा पद्धतीनं हीट प्लस हीट असं लिहिलेलं दिसलं तर ही रिॲक्शन असते एक्झोथर्मिक. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट साईडला रिॲक्टंट साईडला अशी जर हीट लिहिलेलं दिसलं तर मग तुम्ही समजून जायचं की ती रिॲक्शन एंडोथर्मिक आहे. फॉर एक्झाम्पल, इथे जर तुम्हाला लिहिलेलं दिसलं प्लस हीट असं, तर मग ती रिॲक्शन झाली एंडोथर्मिक. किंवा मग ॲरोवरती ट्रायंगल जो हीटचा सिम्बॉल आहे आपला, हे जर लिहिलेलं दिसलं तर ती रिॲक्शन एंडोथर्मिक असते. मग इथे कसं लिहून दाखवणार आपण, प्लस हीट असं, किंवा मग ह्याच्यावरती ॲरोवरती ट्रायंगल. हे लक्षात ठेवा, ओळखायची खूण आहे ही. मग त्यामुळं दुसरी रिॲक्शन एंडोथर्मिक झाली आणि तिसरी रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. इथं हीट लिहिलंय ना, सो. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग. हे जे एक्झाम्पल आहे तुमच्या एक्सरसाइज मधलं न्यूमरिकल आहे बघा, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा. आपण हे सॉल्व करून घेतलेलं आहे. आता हे सॉल्व करताना गिवन पहिल्यांदा लिहून घ्यायचं जे जे दिलेलं आहे, त्याच्यानंतर फाइंड आउट लिहून घ्यायचं, आणि ह्या दोघांच्या वरून ठरवायचं आपल्याला की फॉर्म्युले कुठले यूज करणार. स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जायचं. स्टेप्सना मार्क असतात इथे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बऱ्याचशा स्टेप्स स्किप केलेल्या आहेत, पण तुम्ही तशा करू नका. स्टेप बाय स्टेप लिहा, आणि फायनल आन्सर एकदा आलं तुमचं की पुन्हा असं ह्या पद्धतीने जे काही विचारलेलं आहे आपल्याला ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहायचं. आता हा जर प्रश्न पुढचा जो आहे तो देखील तुमच्या एक्सरसाइज मध्ये विचारलेला, टेक्स्टबुकमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. सेम हे अशीच माहिती दिली आहे, मी त्यातलाच हा भाग घेतलाय तुम्हाला दाखवायला. आणि सेम असेच हेच 3 प्रश्न आहेत त्याच्यात की अरेंज द एलिमेंट्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियन. मग मोठ्यापासून लहानापर्यंत अरेंज केलंय. विच एलिमेंट्स हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. लिथियम बिगेस्ट असेल, स्मॉलेस्ट ऑक्सिजन. आणि कोणता पिरियॉडिक ट्रेंड दिसून येतो तुम्हाला, तर ॲटॉमिक रेडियस पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना डिक्रीज होत जाते. हा पिरियॉडिक ट्रेंड आपल्याला इथे ऑब्झर्व करायला मिळतो, हे सांगायचं. आता जसं तुम्हाला सांगितलं S1 आणि S2 कंबाईन होते. हे जे होते 10 मार्कचे क्वेश्चन होते, आणि S2चे आता 10 मार्कचे. असे टोटल 20 मार्क्सचा हा पेपर आहे. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस डॅश मोलिक्युल्स आर ऑब्टेन. तर ग्लायकोलायसिसची प्रोसेस जर आठवली तर त्याच्यामध्ये काय होतं, ग्लुकोज मोलिक्युलचं ऑक्सिडेशन होतं, राईट. आणि एका ग्लुकोज पासून 2 पायरुविक ऍसिडचे मोलिक्युल्स मिळतात. सो ते लिहायचं. हा देखील तुमच्या एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. द ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू mRNA, ह्याला आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतो. त्यानंतर गिव्ह नेम्स विचारले बघा. हार्मोन्स रिलेटेड टू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्हाला मी शिकवणार आहेच अजूनही. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि टेस्टोस्टेरॉन हे 3 हार्मोन्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. गॅमिट फॉर्मेशनसाठी असेल, मॅच्युरिटीसाठी असेल, स्पर्म फॉर्मेशन वगैरे, हे सगळे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन. हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे, हे तुम्हाला तोंडपाठ झालं पाहिजे. ह्याच्या आधीच्या पण पेपरमध्ये हा प्रश्न होता. तर 2 मार्कांसाठी आहे, तर तुम्हाला 4 मुद्दे कुठलेही लिहायचे, 3 मार्कांसाठी 6 मुद्दे लिहायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा डिफरन्स इथं तुम्हाला दिलेला आहे मी. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम ड्रॉ करायची आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम कशी ड्रॉ करायची ह्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा. ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. सोप्या पद्धतीनं मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशी ड्रॉ करायची ह्याची डायग्राम त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे. अशा पण डायग्राम्स ह्या विचारण्यात येतात, ह्या तयार करून ठेवायच्या. ठीक आहे. राईट शॉर्ट नोट ऑन कनेक्टिंग लिंक. हा देखील खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, ह्याच्या आधीच्या पण पेपर्समध्ये झालेला आहे. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय ते सांगायचं, आणि कोणता ॲनिमल कोणत्या ग्रुप्समधली कनेक्टिंग लिंक आहे, आणि त्याच्यामध्ये त्या ग्रुप्समधले कोणते कोणते कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला तिथे सांगायचे आहेत. हा पार्ट खूप महत्वाचा आहे, अजिबात स्किप करायचा नाही. हा प्रत्येक स्टुडंटला हा आलाच पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 एनी 1 सॉल्व्ह करायचं आहे. एक्सप्लेन क्रेब्स सायकल
विथ रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये क्रेब्स सायकलची रिॲक्शन तुम्हाला जर डायजेस्ट तुम्ही बघितलं तर त्याच्यात थोडी वेगळी दिलेली आहे बघा. इथे मी थोडं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये ही रिॲक्शन तुम्ही इथे जसं तुम्हाला दिसते हे PI दॅट इज इनऑर्गॅनिक फॉस्फेट मोलिक्युल्स. फॉस्फेट आपण शिकलो ना, जो न्यूक्लिओटाइड असतो त्याचा पार्ट असतो ना फॉस्फेट. सो तो फॉस्फेट आहे इथे PI म्हणजे, आणि बाकीचे तर इथे नाव दिलेली आहेतच. त्यानंतर IVF आणि सरोगसी ह्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. IVF म्हणजे काय करतात, ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. तर फर्टिलायझेशनची प्रोसेस जी आहे ती टेस्ट ट्यूब मध्ये घडवून आणली जाते आणि मग आफ्टर द फर्टिलायझेशन तो जो एम्ब्रिओ झायगोट जो तयार झालेला आहे तो मग पुढे एम्ब्रिओ मध्ये तिथंच कन्व्हर्जन होईल इन द टेस्ट ट्यूब, आणि मग तो झायगोट पुढे जेव्हा डेव्हलप होईल, एम्ब्रिओ जेव्हा डेव्हलप होईल तो मग फिमेलच्या युटेरस मध्ये इम्प्लांट करण्यात येतो. त्यानंतर दुसरा आहे सरोगसी. सरोगसीमध्ये पण सेम प्रोसेस केली जाते. खरं तर ही जी IVF आहे तशीच केली जाते, पण तो जो एम्ब्रिओ आहे तो मात्र थर्ड म्हणजे त्या सेम फिमेलच्या बॉडी युटेरस मध्ये न इन्सर्ट करता अदर फिमेलच्या बॉडीमध्ये इन्सर्ट केला जातो. त्यानंतर व्हेस्टिजियल ऑर्गन्स हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. हा पण एक्सरसाइज मधला आहे. याच्यामध्ये व्हेस्टिजियल ऑर्गनची डेफिनिशन सांगायची आणि कोणते कोणते व्हेस्टिजियल ऑर्गन्स ह्युमन बॉडीमध्ये आहेत जे प्रेझेंट, जे अदर ॲनिमल्स मध्ये फंक्शनल आहेत पण आपल्यात प्रेझेंट असून सुद्धा नॉन फंक्शनल आहेत, आणि त्यांचा रोल काय आहे हे देखील आपल्याला इथं सांगायचं आहे. इथे अपेंडिक्स आहे जो रुमिनंट्स मध्ये फंक्शनल आहे. इयर पिन्नाचे मसल्स जे मंकीज आणि अदर ॲनिमल्स मध्ये फॉर मुवमेंट ऑफ इयर आहे. टेल बोन आहे ते ज्यांच्यामध्ये शेपूट आहे त्यांच्यामध्ये फंक्शनल आहे. बॉडी हेअर आहेत ज्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती केस आहेत फॉर इन्सुलेशन म्हणजे थंडीपासून प्रोटेक्शनसाठी वगैरे. विजडम टीथ जे आहे ते ग्रास इटर्स मध्ये आहेत. आणि निक्टिटेटिंग मेम्ब्रेन ज्याला आपण थर्ड आयलिड म्हणतो, तर त्याचं फंक्शन आहे अगेन प्रोटेक्शन ऑफ आपलं आईज. इथं तो एक लिहायचा राहिला, प्रोटेक्शन ऑफ आईज साठी हा युजफुल आहे. सो हे काही झाले आपल्या बॉडीमधले व्हेस्टिजियल ऑर्गन. हा 2 पेपर झाले आपण आज डिस्कस केले. यातलेच प्रश्न बरेचसे तुम्हाला रिपीट होणार आहेत हे लक्षात घ्या. छान अभ्यास करा. इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एक पेपर आपण डिस्कस करूया. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.